या ठाण्याला महत्त्व आहे. मुंबईच्या आधी जर शिवसेनेला किंवा बाळासाहेब ठाकरेंना जर कोणी सत्ता दिली असेल तर ती या ठाण्याने दिली आहे. त्या ठाण्याला परंपरा आहे. हे सांगतात, काही लोक विचारतात की पहा, फडणवीसांनी 100 सभा घेतात. मिंदे हेलिकॉप्टर घेऊन मुंबई ठाणे ठाण्यातल्या ठाण्यात फिरतात आणि तुमची फक्त एकच सभा होती या ठाण्यामध्ये. मी त्यांना सांगू इच्छितो, ठाकरे बंधूंना 1760 सभा घेण्याची गरज नाही. एक सभा पुरेशी आहे. जसं तुम्ही म्हणता ना, एक मोदी सब पर भारी. क्या सब पर भारी? आमच्याकडे 2 आहेत आता. सो सोनार की और 2 लोहार की. ठाणेकर, तुमच्यावरती फार मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे. महाराष्ट्राला आपल्याला दाखवायचं आहे, लोकसभेला काय झालं, विधानसभेला काय झालं, कसे घोटाळे केले आणि विजय प्राप्त केला ते सोडून द्या. पण ठाण्याच्या महानगरपालिकेवर ठाकरे बंधूंचा, शिवसेना मनसेचा भगवा फडकवण्याची जबाबदारी ही ठाणेकरांवर आहे. या महाराष्ट्राची मराठी भाषा, मराठी संस्कृती याचं केंद्र ठाणे आहे. पण मला आश्चर्य वाटतं, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणीतरी सांगायला पाहिजे की या राज्याची भाषा मराठी आहे. काय 2 दिवसापूर्वी ते वसई विरारला होते महानगरपालिकेच्या प्रचाराला. आम्ही असं मानतो की वसई विरार हा मराठी मुलूक आहे, पण आपल्या मुख्यमंत्र्यांनी तिथे हिंदीमध्ये भाषण केलं. वसई विरारची भाषा हिंदी कधी झाली? कशा करता हिंदीमध्ये बोलताय? हिंदीला विरोध नाही, पण वसई विरार जो मराठी मुलूक आहे, चिमाजी आप्पापासून पेशव्यांच्या, तिकडे तुम्ही मराठी ऐवजी दुसऱ्या भाषेचा वापर करता. म्हणजे तुम्ही एक एक भाग या महाराष्ट्राचा, मुंबईच्या आसपासचा हा कोणाला तरी आंदण देताय.